हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण मस्त असे चटपटे कुरकुरे बनवणार आहोत, ते पण एक वाटी मक्याच्या पिठापासून। एकदम हे खायला एकदम टेस्टी लागतात आणि हे 2-3 वर्ष टिकतात आणि हे मुलांना पण खूप खूप आवडतील आणि बनता पण पटकन। याची काहीच अशी लंबी प्रोसेस नाही आहे। आता हे बघा, पटकन हे तेलात टाकले आणि लगेच असे वरती काढून घेतले, लगेच तळले जातात। असा ढीगभर मस्त असे हे कुरकुरे तळून घेतले। हे बघा किती कुरकुरीत झाले आहे, तोडून दाखवते। एकदम हात लावताच तुटता। आता हे खाऊन दाखवते। आता हे तेळे मेळे कुरकुरे कसे बनवले ते बघूया। तेळे है पर मेरे है। तर एक वाटी मक्याचं पीठ घेतलं। आता हे गॅसवरती पातेलं ठेवलं एक मोठ्या साईजचं आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर पाणी मोजून घेऊ। ज्या वाटीनं मक्याचं पीठ घेतलं त्याच वाटीनं 4 वाट्या पाणी घालते। जे पीठ आपल्याला ते थोडंसं शिजून घ्यायचं आहे। आता पाणी घातलं, गॅस पण ऑन करून घेतली। आता याला गरम करून घेतलं। चवीपुरतं मीठ घालूया। पापड खार घेतला 1 चम्मच, यानी मस्त असे फुगतील। आणि 1 वाटी लाल तिखट घेतलं। दोन चम्मच जिरा पावडर हे पण घालते, यानी जी तेळे मेळ्यात मस्त असे चवदार लागते। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचं आणि मीठ पण व्यवस्थित घेऊन घ्यायचं, नाहीतर ते असे फिके फिके लागतात नंतर। आता हे मस्त पाण्याला याला उकळी येऊ देऊ। आता यामध्ये आपल्याला जे मक्याचं पीठ आहे ते घालायचं आहे। तर गॅस थोडी वाढवून घेतली मी। आता या पाण्याला मस्त असं गरम करून घेतलं। आता जे पीठ आहे आपलं ते टाकायचं आहे यामध्ये आणि कंटिन्यू असं हलवत राहायचं, गाठा वगैरे राहून जाता। हे चम्मचनी असं व्यवस्थित मिक्स करून घेते, व्यवस्थित गाठा वगैरे नाही राहिला पाहिजे, नाहीतर लाटून घ्यायचं। लाटांना कंटिन्यू असं फिरत राहायचं, त्याने पण लगेच गाठा अशा फुटून जातात। गॅस कम करून घ्यायची। पीठ टाकलं की रव्याचे पण मस्त असे कुरकुरे बनवले आहे मी। तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता, या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल। ते पण खूप खूप छान झाले होते। रेशनच्या तांदूळाची आणि साबुदाण्याची मस्त अशी चकली पण बनवली आहे, तो पण व्हिडिओ अपलोड केला आहे। आता थोड्या टायमानंतर अशा गाठा अशा फोडून घेतल्या। थोडंसं हे पीठ शिजून घ्यायचं। आता गॅस बंद केली। आता हे झालं आहे शिजवणं। यामध्ये काही जास्त अशा गाठा दिसत नाही, थोड्याफार बारीक राहिला तरी चालते। तर परात घेतली आणि परातमध्ये हे पूर्ण पातेल्यातलं हे पीठ काढून घ्यायचं आहे शिजलेलं। कुरकुरे बनवण्यासाठी हे असंच थोडंसं असं आसट पाहिजे, कुरकुरे टाकल्या गेले पाहिजे, जास्त असं घट नाही करून घ्यायचं। आता हे पातेल्याला चिटकलेलं हे असं काढून घेते चम्मचनी। तुमच्याकडे सासा असेल तर चकलीच्या चाळणीनं याचे असे कुरकुरे टाकून घ्यायचे। तर आता आपण यामध्ये सासाचा वापर नाही करत आहे। आता हे चम्मचले लागलेलं पहिले काढून घेते। कोणतीही पन्नी घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे। तर माझ्याकडे हे मिठाची आहे। आता या पन्नीमध्ये आपल्याला हे जे मिश्रण आहे हे टाकायचं आहे। हे गरमच आहे, थंड झाले की आणखी ते घट होते।
कोणतीही पन्नी घ्यायची. साशापेक्षा हे एकदम सोपं जाते पन्नीनं टाकायला. आता याला कट मारून घेते. आता आपण टाकून घेऊया. तर घरातच मी एक कडकडीचा मोठा असा कापड आथरून दिला, त्याच्यावरती टाकून देते. नंतर मी हे बाहेर घेऊन जाईल. कडकडी उन्हामध्ये वाळू घालायचे. आणि हे एवढे लांब सटक नाही टाकले तरी चालतील. वाळले की ते तुटूनच जाता, एकदम पातळ होऊन जाता. छोटे छोटे टाकले तरी चालेल. आता हे बघा किती एक बी सरळ नाही टाकत आहे मी, पूर्ण असे तेळेमेळे टाकत आहे. आता हे असे सर्व टाकून घेते. आता हे सर्व दिले आहे मी टाकून घरामध्येच. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कडकडी उन्हामध्ये ना वाळू घालण्यासाठी टाकू शकता. मला इथं जागा नाही आहे आणि ती गॅलरी आहे माझी छोटी, पण तिथं बी सामान आहे, तर म्हणून मी घरात टाकले. आता दुसऱ्या दिवशी बघा हे एक बी नाही राहिले, असे तुटले आहे. आणि फक्त हे वरून वाळले, आतमधून हे वलेच आहे. ते थोडंसं याला असं पलटून दाखवते. एवढे लांबसटक आपल्याला हे पाहिजेच नव्हते, पण मी हे टाकून घेतले. नंतर ते तुटूनच जातात. हे बघा किती वाढले आणि पातळ पण बघा किती झाले आहे. आता आपण यांना मस्त असे तळून घेऊ. तर तेल ठेवला आहे गॅसवरती गरम करायसाठी. चेक करायचं. एक छोटासा तुकडा टाकून बघते. आता हा तुकडा तलगून वरे आला की समजून जायचं आपलं तेल मस्त असं तपलं. आता हे काढून घेते हा तुकडा. आता आपण यामध्ये कुरकुरे टाकूया तळण्यासाठी. ते जास्त नाही, थोडेसे घ्यायचे. तळले की ते एकदम असे फुगून जातात, मग झाऱ्यात मावत नाही. तेला सोडायचे आणि असं कंटिन्यू असं फिरत राहायचं, लगेच तळल्या जातात ते. हे बघा छान असा कलर येते. झाले आहे तळणं, काढून घेते. प्लेटमध्ये टाकते. आता ही दुसरी बॅच. हे पण असं कंटिन्यू असं फिरत राहायचं, लगेच तळल्या जातात ते. तेल गरमच आहे. आता ही दुसरी बॅच बघा किती मस्त अशी टमफुगली. काढून घेते. एक वेळा तेल मस्त असं गरम झालं की काहीच वेळ लागत नाही हे तळण्यासाठी, लगेच तळल्या जातात. प्लेटमध्ये टाकते. आता परत असे थोडे थोडे घेऊन असे हे कुरकुरे मस्त असे तळून घेते. हे बघा लगेच तळल्या जातात. प्लेटमध्ये टाकते. आता आपल्याला हे असेच थोडे थोडे घेऊन मस्त असे हे कुरकुरे तळून घ्यायचे. आता हे झाऱ्याला चिटकला आहे, फसला आहे, त्यामध्ये निघत नाही आहे. तर ते असं तेलात डुबून छानी काढून घेते. झाले ते पण मस्त असे एक वाटीमध्ये भरपूर असे 2-3 वर्ष टिकतीन असे कुरकुरे होऊन जातात. घरामध्ये सर्वांनाच आवडतील, मुलं पण आवडीनं खातील. केव्हा बी तुम्ही थोडेसे काढून तळून खाऊ शकता. आता हे बघा हे एवढे तळून घेतले मी. मस्त असे हे कुरकुरे झाले आहेत. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि हे एवढे उरले आहेत. आता हे कसे खायचे तर आपण यामध्ये मीठ आणि मिरकूट पहिलेच लाल तिखट टाकला आहे आणि जिरा पावडर पण घातली होती. तर तुम्हाला जास्त तिखट खायचे असेल तर थोडंसं असं लाल तिखट शिपडून घ्यायचं आणि मीठ कमी वाटत असेल तर मीठ टाकायचं. या तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये थोडासा चाट मसाला पण टाकू शकता. आणि असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं.